चला आज गवारची शेंगाची भाजी बनवतो. गवार मला खूप आवडते. सुकी, रस्सा, हिरव्या मिरच्याची, लाल मिरच्याची. आपण आज आहे ना हिरव्या मिरचीची गवार बनवूया. आज ना आमची लाईट गेलेली आहे, तर मग मी आज ह्या ग्राइंडरमध्ये काढते. हे आपलं बिना लाईटचं ग्राइंडर, साधं सोप. या सगळ्या वस्तू या ग्राइंडरमधून काढते आणि फोडणीला टाकते. बघा तुम्ही, यामध्ये टाकलं आहे. आता फिरून घेऊया. आपला निघाला आहे. आपल्याला सुक्का करायचं आहे गवारीच्या शेंगा. तर सुक्क्यासाठी हे असे आबडधोबड शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे काढले आहे. चला आपण आता फोडणीला टाकूया. आपल्याला हे करायचं आहे. काय करायचं? गवारची शेंगा बनवायच्या आहेत. आज लाईट नाही का, तर मग हे ह्याच्यातून काढून घेतलं मी. ते छान लाईट नसल्यावर हे काम येतं ना. हो, हे काम येतं. हे असं काढून घेतलंय आणि आता जिरे मोहरी ते टाकून फोडणी द्यायची गवारच्या शेंगाला. तुम्हाला गवारीची शेंगा खूपच आवडतात. हो, खूप आवडतात मला. आता जिरे, मोहरी थोडी, थोडीशी हळद, तडतड झालं का हा आपण बनवलेला मसाला. आपल्याला पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा. त्यामध्ये मीठ टाकायचं. म्हणजे सगळ्या मसाल्यामध्ये ते पोहोचतं. परतून घ्यायचं. हे पाहे गव्हा निवडून पाणी निथळून घेतलंय. थोडंसं पाणी ठेवलं. उन्हाळ्यामुळे थोडंसं सुकल्यासारखं होतात ना, तर पाण्यात राहिल्यानंतर जरा ताज्या वाटतात. पाणी गवार टाकून घेते. लोहामध्ये केलेलं कधी पण चांगलं असतं. शरीरामध्ये लोह जर कमी असलं ना, लोह याद्वारे आपल्या शरीरात जाते. तर थोडंसं पाणी टाकूया. नंतर 15-20 मिनिटं थोडंसं शिजून द्यावं, म्हणजे पाणी पण आटर आणि शेंगा पण शिजतील. शेंगामध्ये पण 2 प्रकार आहेत. गावरानसुद्धा आहे आणि हायब्रिडसुद्धा आहे. हायब्रिडपेक्षा गावरानची चव खूप छान लागते. हा कुठले आहे तो? हे गावरान शेंगा आहेत. त्याला कूट जर कमी वाटला ना, तर परत आपण थोडासा कूट टाकून घेऊया. काहीला गवारच्या शेंगाला कूट आवडत नाही, काहीला आवडतो. मला गवारच्या शेंगाला कूट आवडतो. कोणी याला तव्यावर तळून सुद्धा खातात नुसतं मीठ टाकून. कोणी ठेचा बनवून पण खातात. ठेचा पण बनवून खाते कोणी. मला सगळा प्रकार आवडतो. हिरव्या मिरचीची पण आवडती, लाल मिरचीची पण आवडती. जास्त कुठली आवडते? हिरव्या मिरचीची जास्त छान लागते. आता काही मुलांना कधी लाल तिखट आवडतं, पण माझ्या मुलाला लाल तिखटामध्ये आवडते. मला दोन्ही पण प्रकार आवडतात. तुमच्या एका मुलाला तर गवार पाहिली का जेवणच जात नाही. माझे दोन्ही मुलं वेगवेगळे येतात. याला पिठलं आवडतं, त्याला पिठलं आवडत नाही. याला गवार आवडत नाही, त्याला गवार आवडते. पण मला दोन्ही पण आवडतं. आता मुलांचं कसं, आजकालच्या मुलांचं सगळं वेगळंच आहे. पण हॉटेलमधलं आवडतं जास्त. तरी हॉटेलमधलं जेवण काय चांगलं थोडी ना असतं. ते गरम आहे तोपर्यंत ठीक लागतं, नंतर त्याची चव काही खास नाही लागत. पण आजकाल काय फॅड निघाले, घरचं जेवण ते घरचंच असतं.
आपण त्याला आता थोडं शिजून देऊया. थोडंसं झाकण ठेवते मी, मग ते पाणी आटत गेलं का ते चांगल्या शिजतील. लोह्याच्या भांड्यामध्ये म्हणजेच लोखंडाच्या कढईमध्ये किती छान कलर आला आहे. आता पाणी पण आटू राहिलं आहे. खूप छान अशी गवारची भाजी होणार आहे. तुम्ही पण जमल्यास तर शक्यतो लोहाचा वापर करा. लोखंडाची कढई, लोखंडाचा तवा. आता शरीरामध्ये लोह फार कमी प्रमाणात येते. भाजी तयार. याला थोडा काळा कलर आला, पण तो लोह याच्यामध्ये उतरला आहे या कढईचं, त्यामुळे काळा कलर आलेला आहे. आणि याची गरज आपल्या शरीराला आहे लोहाची, म्हणून मी लोहाच्या भांड्यामध्ये भाज्या बनवते. तुम्ही पण प्रयत्न करून पहा. भेटली अशी कढई तर तुम्ही पण बनवून घ्या. चव कशी लागते ते पहा. चव खूपच टेस्टी लागते.